त्यासी बोलणे शिकवावे, तरी आपण उत्तमची बोलावे. बोलण्यात माधुर्य ओतावे, आपुल्या प्रेमे आपुल्या बोलण्याने उभतील जन. ऐसे कधी न करावे भाषण, कोणाचेही पूर्ण ऐकल्या विना न द्यावे मधुर उत्तर. आपले बोलणे प्रेमाचे, दुसऱ्याचे बोलणे क्रोधाचे. परीचे सहन करावे त्याचे वार अंगी. दुसऱ्याने कितीही क्रोध केला, तरी हसवणी पाहिजे मावळीला. उत्तर देता यावे शांतीने त्याला, आपुल्या परी शंका विचारावयाची जाती. लागेल पदोपदी पाठी, सहन करुणी ही आटाटी. पाय पुढे टाकावा एकदा झाली या निश्चय, मग लोकची होती सहाय्य. कामे करावयाची सोय सोपी होते, आपोआपची होतो निर्वाळा. कांडा जमतो भोवती सगळा, निवडावा त्यातून जिव्हाळा. आहे कोणा त्याची साथी करावे, शक्तियुक्तीने मन भरावे. कार्य करावयाची सोपवावे, आपुल्या जैसे ऐसे मिळता काही जन. आरंभ झाला सत्कार्या पूर्ण, मग सहजची घ्यावे महत्व पुण्य. गाव सेवेचे याहून नाही दुसरा उपाय, आपल्या गावाची लागाया सोय. हाची मंत्र आहे सिद्धांतमय, गावा पुढे सुधारावया. हे ऐकून या माझे उत्तर, प्रश्न करता बोलला चतुर. यासी लागतील दिवस फार, तोवरी गावाचे होईल कैसे. आपण सांगितले जे साधन, तेही आहे महाकठीण. कोण साधील यमनियमनासन, ध्यानादी सर्व त्यासी वर्षही बरीच लोटती. तोपर्यंत आमची गात्रे शिथिल होती, मग कोण पाहिल गावाप्रती. उत्तम आहे की वाईट आम्ही मध्येच गेलो मरून, मग इच्छा राहील अपूर्ण. काय सांगावे पुढे कोण, करील कार्य आमचे. यासाठी सांगा सोपा उपाय, ज्याने साधेल सर्व सोय. देऊ आम्ही खर्च तरी त्यासाठी काही. मित्र ऐक याचे उत्तर, तुझ सोडणी गाव व्हावे सुंदर. ऐसी इच्छा धरशील तीव्र, तरी ती वेडेपणाची. माझे गाव सुंदर व्हावे, मी चोर लालची रहावे. ऐसे विसंगत दिसते आघवे, म्हणणे तुझे व्यक्ती शुद्धी विना दुसरा उपाय. काय आहे व्हाया सहाय्य, टिकविण्यास गावी उत्तम सोय. या विनमतला दिसेना, तू म्हणशील सत्तेने सुधारावे. ताबडतोब कायदे करावे, तुझ्यासारखे टाळतील आगवे. ते कैसे ठेवावे स्वाती जन, हे म्हणणे कोण ऐकेल. कितीही उदार बोलणे बोल, तरी जन म्हणते ओळखील. अशी तू करील आमचीही, आणि तैसेची करू जावे. तरी गाव कैसे सुधारावे, व्यक्ती मिळवणीच गावागवे. हे विसरता सर्व खोल, लोक सुधारणेच्या रेखा फाडती. पैसा देऊन करू म्हणती, परी पैसा घेऊन फसविती. ऐसे लोक उभेच देखे करू म्हणती व्याख्याने देऊन, तरी लोकही शिकती व्याख्यान. काय होय यातून निष्पन्न, जोवरी मानव ना बदले त्यास मुख्य पाहिजे अंतःकरण. जिव्हाळ्याची सेवा पूर्ण, तरीच काम होईल नंदनवना. अवलंबना वाचुनी वास्तविक त्यासी वेळही नाही. सवयेच चालले सुधारणाही, सूर्यरोही सांगत जाई. शिकवी मना सहित जना, बोल बोल याचे उत्तर. तुझी तयारी आहे काय सत्वर, नाही तरी वेळ मात्र गमावू नकोस आमुचा. तेव्हा तो निराशेने बदला, अपरिग्रह जरी आम्ही केला. काय राहील मुळा बाळाला, मग काय झाला फायदा माझा. कासया करावे एवढे कठीण, चालू द्या जैसे चालती जन. आपणची दुःखी होऊन काम लावे यासाठी.
ऐसे बोल ऐकता प्रश्न कर्त्याचे बोललो तुम्हीच गुंड गुंडाचे पुन्हा त्यातही आमुचे सहाय्य घेता बुडवाया तुम्हीच गाव बुडविला सांगा यासी आले बोलबाला ऐसाची वाटे घात झाला सर्व गाव देशाचा तुमच्यावरूनही मजबोध झाला देशाशानीच करते तथातला शाळे म्हणून नाश केला गावाचा तुम्ही प्रथम जे तुम्ही ऐसे बोलले जे जे जन सुधारण्यास आणले त्यांनीच गाव बुडविले आमचे सर्व हे म्हणणे सारे लटके तुम्हासीच द्यावे वाटे पटके नाही तरी करा जाणीके सांगतो तैसे तो भला काही पाय घेईना फसला मोह कर्दनी नाना म्हणे आलो होतो आपल्या दर्शनाला होईल म्हणून गावी येती साधू महंत कार्यकर्ते विद्वान पंडित त्यांचे संगती कैसा कैसा शास्त्रात करावा हीच रुची मज जैसे आम्ही पोथी पुराण वाचतो तैसीच त्यांची चर्चा करतो कोण शहाणा हे पाहतो वरच्या भरी तैसा बोललो आम्ही ज्ञान चर्चा नेहमीच चालती गप्पा आमुच्या होती कधी काळी मनाच्या भावना ही ऐशा तुम्ही तर नेटची लाविला सांगता सुरुवातची करावयाला यास पाहिजे विचार केला काही वर्ष मी ऐकले त्यांचे म्हणणे विवळ झालो जीवे प्राणे ऐसे ही जन निर्मिले भगवंताने वाटले म्हणा हात जोडले तया प्रती म्हणालो आता नको आपली संगती बहुज्ञान दिले तुम्हा प्रती वस्ताला मी परंतु यापेक्षा मूर्ख बरे ते कोणी घेती विचारे आम्ही प्रयत्न करू म्हणून सारे खरी जाती सद्भावे तुम्ही दिसता पडत मूर्ख दुसऱ्या दुखोनी घेता सुख कळोनी नडळे याचे कौतुक करावे तरी लाजिरवाणे परी आता एक ध्यानी ठेवावे याने आपले भले कधीही होणे परी कोणाचेही समाधान पावे या चर्चेने क्रिया योगे असो मदसी जैसा प्रश्न करता भेटला तैसा हा कुणी शहाणा उठला तरी त्याने घातची झाला ग्रामसेवा कार्याचा बोलण्यात ते अति शहाणे परी कार्य त्यांचे ओंगळवाणे तैसे गाव सुधारेले यावे सांगा मज न सोडताही पेणारीपणा त्यांना पाहिजे पुरारीपणा इच्छिती संन्यासाचा सन्मान पत्नी घेऊनी खांद्यावरी साधूची भाविकपणे बोलती मूर्खापाशी महंत होती व्यसनी लोका माझी मिळून जाती व्यसने भोगता आपणा सर्वत्र मान मिळावा धनाचाही संग्रह व्हावा आणि जनादानही न लागावा ऐसा व्यापार हवा त्याची याची ओळखावे धूर्तपणा यासीच पडत मूर्ख म्हणती शास्त्रज्ञ त्यालागी करूनही प्रयत्न असाध्य त्यांचा खाता रोग त्यापासून ग्राम वाचवावे खरे सात्विकपणा गावी धरावे सरळपणासाठीच प्रयत्न करावे सुधारकांनी याशी मज एक साधन सुचे जे जे असतील गावी ऐसे आधी त्याचे लागावे कासे ससे मिला घेऊन या जे जन बोलण्यात जिंकती आचरणात मागे राहती त्यांची घ्यावी चातुर्य घडती ग्राम हाती घेऊन कुठी ज्ञान चर्चा नाही झाली म्हणून ज्ञान शक्ती कमी पडली ऐसी कधी न पडावी भुली लोकांस माझ्या अभंग जया अभयादी गुण त्यासीच गीता म्हणे ज्ञान पूर्ण क्रियावान तोची पंडित पूर्ण सर्वभूत हिती रत लाख बोलक्याहून थोर एकची माझा कर्तव्यार हे वचन पाडून सुंदर गाव सुधारावे कार्याने सुधारणेची करिता बोलणी म्हणावे चला कामे करून मिळवणी घ्यावे टोपले माती भरवणी शिरावरी आपल्या सर्वांशीच लावावे काम हाची मार्ग सर्वात उत्तम
यानेच बनेल आदर्श ग्राम सहाय्य देता सत्कार्या आदर्श न करिता जीवन कैसा मिळेल आदर्शाचा मान कैसा जगी आदर्श होय निर्माण तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत कथिला ग्रामोन्नतीचा आचार पथ सातवा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की जय. एकत्रित आलेलो आहोत. आज आपण ग्रामगीतेमधील 7वा अध्याय आचार प्राबल्य याचे पठण केलेले आहे. याला अनुसरून ॲडव्होकेट वैशालीताई बोबळे या आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या ग्रामगीतेकरता उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी तसेच या ग्राम जयंती महोत्सवाचे सर्व पदाधिकारी सदस्यगण आणि या समाधी परिसरात उपस्थित असलेल्या सर्वांना माझा जय गुरु. आताच आपण अध्याय 7वा आचार प्राबल्य या अध्यायाचं अध्ययन केलं आणि त्याला अनुसरून मला आज मार्गदर्शनाचा खरं तर संधी आज इथे मिळाली. पण आपणासमोर मार्गदर्शन करणे म्हणजे खरं तर सूर्याला दिवा दाखवण्यासारखंच मला वाटत आहे. कारण ग्रामगीता हे एक स्वतःच एक मार्गदर्शक तत्व माननीय महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यावर खरं तर आपल्याला अध्यात्मानंतर चिंतन करायचं असतं, मार्गदर्शन नसतंच करायचं. तर आताच आपण असं म्हणतात की एकदा वाचावं, दोनदा चिंतन करावं आणि किमान 4दा आचरणात आणावं. ग्रामगीता इतकी सोपी आणि सरळ सहज महाराजांनी लिहिलेली आहे की ती मूर्खालाही सहज कळावी. पण आजची परिस्थिती अशी आहे की आपल्याला कळतं पण वळत नाही. आणि या वाक्यामध्ये जे वळत नाही तेच खरं तर वळत नाही हे म्हणजे आपलं आचरण. आणि ते वळवण्यासाठी आपल्याला जे सामर्थ्य आपल्यामध्ये आणावं लागतं ते खरं म्हणजे प्राबल्य. म्हणूनच या अध्यायाचं नाव आहे आचार प्राबल्य. यामध्ये आपल्याला घरी आपल्या मुलांना जेव्हा आपल्याला वळण लावायचं असते तेवढी घालमेल जेव्हा आपल्या मनाची होते तशीच अवस्था खरं तर वंदनीय महाराजांनी या अध्यायामध्ये वर्णिलेल्या त्या सज्जन पुरुषाची आहे की त्याला सुद्धा आपलं गाव सुधारायचं आहे. पण गाव सुधारत असताना सुशिक्षित लोक जेव्हा अशिक्षितासारखे वागत असतात तर आपण काय करावं हे त्याला सुचत नाही. आणि त्यावर तो वंदनीय महाराजांना म्हणतो की सगळ्यांना गाव सुधारावं म्हणून उपासात्मक त्यांनी शिक्षक, डॉक्टर या सगळ्यांची इथे उदाहरणं दिलेली आहे.
पण ते एक समाजाचा एक घटक म्हणून जेव्हा त्यांना ती कर्तव्य पार पाडायची असतात ते पार न पाडता ते आपल्या स्वभावाच्या विचित्र म्हणजे विपरीत वागायला लागतात खरं तर तेव्हा आपण काय करायचं आणि आपलं गाव कसं सुधारायचं हा प्रश्न त्या सज्जनाला पडलेला असतो. तेव्हा तो महाराजांना म्हणतो की गावातले चोरच जर मालक व्हायला लागले तर काय करावं. मला तर वाटतं की हे गावच सोडून जावं, पण माझं मन मानत नाही. मला खरं तर गाव सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. मला असं वाटते की तुम्ही तुमचं गाव सुधारलेलं आहे, तुमचं लोक ऐकता, तर माझं सुद्धा लोकांनी ऐकावं म्हणून मी काय केलं पाहिजे हे खरं तर तुम्ही मला आज इथे सांगावं. मी याच आशेने आज आपल्याकडे इथे आलेलो आहो. त्यावर महाराज म्हणतात की तुझा प्रश्न तर खूप उत्तम आहे आणि त्याचं मर्म सुद्धा मी तुला सांगेल, पण आधी गाव सुधारण्याबाबत तुझे काय विचार आहेत, तुझी काय धारणा आहे, तू काय ठरवलेलं आहे ते मला कळू दे. म्हणून वंदनीय महाराज या त्यामध्ये म्हणतात, प्रथम कळू दे तुझी साधना काय आहे, तुझी उपासना दिनचर्येची कैसी रचना आहे तुझ्या. तुला जर पुढारी म्हणून निर्वाहायचं असेल आणि लोकांनी तुझं काहीतरी ऐकलं पाहिजे असं जर का वाटत असेल तर तुला जे जे एका पुढाऱ्याच्या अंगी जे गुण असतात ते तुझ्या ठाई असायला हवे. तुझ्या ठाई तुझ्या आचरणाला खरं तर प्रांजळपणाची जोड हवी. नम्रता, दया, क्षमा, शीलता हे तुझ्या आचरणात असायलाच हवं, तरच लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील. तुझ्या ठाई प्रामाणिकपणा, सत्यता हे गुण असायला हवे. म्हणून वंदनीय महाराज म्हणतात की ज्याने सत्याशी नाते जोडले त्याच्या अंगी गुरुत्व आकर्षण आले. जेव्हा लोकांना कळेल की तू एक प्रामाणिक आहे तर लोक तुझ्याकडे आकर्षित होतील आणि तुला त्यांना कुठलीही गोष्ट समजावून सांगण्याची गरजच भासणार नाही. लोकांना जेव्हा ते तुझ्या आचरणात दिसेल तर लोक तुझ्याकडे आकर्षित होतील. खरं तर कुठल्याही चांगल्या गोष्टीची लोक हे वाट बघत असतात आणि जर त्यांना चांगली गोष्ट दिसली तर ते तुमच्या सोबतच असतात, असं वंदनीय महाराज त्याला सज्जनाला आपल्याला इथे सांगताना दिसतात. यावर मला वंदनीय महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आपल्याला इथे सांगावासा वाटते, कारण महाराजांनी जे जे या ग्रामगीतेमध्ये सांगितलं ते स्वतः प्रथम त्यांनी आचरलं. म्हणूनच त्याच्या श्रद्धेपोटी आपण 41 दिवस इथे एका यज्ञाप्रमाणे त्या ग्रामगीतेचं अध्ययन करतो आहोत. तर वंदनीय महाराजांना एकदा सीताराम महाराज भेटायला आले. बराच उशीर झालेला होता, महाराज कुठल्या तरी कामामध्ये व्यस्त होते. तर सीताराम महाराजांनी बघितलं आणि ते त्यांचं सगळं वेळेवर झोपणं उठणं योगी पुरुष ते, तर ते सरळ आपल्या खोलीमध्ये आराम करायला निघून गेले. महाराजांना कळलं की महाराज आपल्याला भेटायला आलेले, तर महाराज लगेच त्यांचं काम आटपून सीताराम महाराजांना भेटायला गेले. तर तेव्हा सीताराम महाराज त्यांना म्हणतात, राम म्हणायचे आपण सगळ्यांनाच माहिती. तेव्हा सीताराम महाराजांना म्हणतात की हे राम, आपको तो समय रहते सोना चाहिए, ऐसे तो आपकी सेहत बिगड़ जाएगी. मग थोड्या वार्तालापानंतर दोघेही निद्रा अवस्थेत गेले. परत सकाळ झाली. सीताराम महाराज तर योगी पुरुष होते, ते उठले आणि आपल्या दिनचर्येचा योग या जे काही असेल प्राणायाम ते त्यांनी सुरू केलं. महाराज सुद्धा उठले. त्यांचं आपल्यासारखं नव्हतं की रात्री खूप उशिरा वेळा उठला तर मग तो टाइम आपण इकडे दिवसा ऍडजस्ट करतो आपला, पण योगी पुरुषांचं तसं नसतं. ते कितीही उशिरा झोपले तर उठणार ते रात्री त्यांच्या वेळेवरच सकाळी. तर महाराज उठल्यावर सीताराम महाराज त्यांना परत म्हणतात की हे राम, आप तो स्वयं ब्रह्म हो, ये सब आपको करने की कोई जरूरत ही नहीं है. त्यावर महाराज म्हणतात की जर का मी लोकांना सांगत असेल की तुम्ही सकाळी उठून ध्यान, प्रार्थना, योग, प्राणायाम सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे, तर त्या मी स्वतः केल्या पाहिजे. कारण मी जर लोकांना सांगत असेल आणि लोकांनी माझं ऐकावं असं जर मला वाटत असेल तर त्या प्रथम मी केल्या पाहिजे. नाहीतर लोक फक्त माझ्याकडून भाषण कला शिकतील आणि आचरणात कुठल्याही गोष्टी आणणार नाही. असं म्हणतात की जिसने ज्ञान को आचरण में उतारा उसने ईश्वर को ही मूर्तिमान कर लिया. ज्याने ज्ञानाला आपल्या अंगी उतरवलं त्याच्या ठाई त्याला देवत्व प्राप्त होतं. आणि एकदा का तुम्हाला देवत्व प्राप्त झालं तर तुमच्या
त्या शब्दांना अमरत्व प्राप्त होतं. आणि जेव्हा शब्दांना अमरत्व प्राप्त होतं तर त्याला तिथे एका वचनाची जोड असते. आणि वचन हे नेहमी पाळायसाठीच असते. आणि जेव्हा वचनाच्या ठिकाणी खरं तर श्रद्धेची निर्मिती होते. आणि जिथे श्रद्धेची निर्मिती होते तिथे अहंकार झुकतो. आणि हाच खरा लोकवशीकरणाचा मंत्र आहे. पुढे महाराज म्हणतात की सेवेला सुद्धा खरं तर आपल्या आचार विचाराची जोड हवी. सेवा करत असताना महाराज म्हणतात की मी असे काही बरेचसे सेवेकरी बघितले की त्यांच्या सेवेला कधी पारावारच उरला नाही. भजन करायचं तर रात्रीपासून तर सकाळपर्यंत. एखादी ज्ञान चर्चा करायची तर संपूर्ण स्मरण झालं पाहिजे. नाहीतर नुसतं स्मरण होता कामा नये. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जय गुरु. प्राबल्य या अध्यायाला अनुसरून विद्याताई यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ॲडव्होकेट वैशालीताई यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जर का लोकवशीकरण आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रथमतः आपल्या स्वतःला आत्मशुद्धी करणं हे महत्त्वाचं आहे. आता ही आत्मशुद्धी करायची म्हणजे तन आणि मनाने आपण पूर्णतः दयावान, परोपकारी, एकनिष्ठता आणि कर्तव्यशीलता ही आपण अंगी बांधायला पाहिजे. जसं ॲडव्होकेटांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जर एखाद्याला पुढारी पण जर हवं असेल तर त्यांनी आपलं कर्तव्य आणि हक्क या दोन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या पाळायला पाहिजे. आणि खूप सुंदर महाराजांच्या जीवनातले काही क्षण त्यांनी आपल्या समोर डोळ्यासमोर उभीत केलेली आहे. तेव्हा ॲडव्होकेट वैशालीताई यांचे मी आभार मानते. आणि उद्याचा विषय आहे प्रचार महिमा. सौ हर्षाताई कुकरडे उद्या या अध्यायाला अनुसरून चिंतन व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. आणि सर्वांनी आरतीसाठी उभे राहावे. तुम्ही अवतार गजानन के, तुम्ही अधिकारी वाहन के, तुम्ही प्रतिपाल जानन के, बतायो ज्ञान ज्ञानन को, मिटायो जन्म मरण उनको, किए जग पार दियो हारा, बता कर सार मिलायो रूप हरिहर की, दया घन सद्गुरु सुख कर की, आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख कर की, पंथ निर्वाण तुम्हारा है, देह उजारा है, सहज मोह सहज निहारा है, सहज का मंत्र प्यारा है, जबे वह जग से न्यारा है, लगे नहीं करवाला इनको, लगे नहीं ताल सुरा इनको, सहज धर ध्यान हटे तन भान, मस्त हो जान मिले निज धार सुखागर की, दया घन सद्गुरु सुख कर की, आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख कर की, तुम्हारा ऊंचा है दरबार, लगे नहीं बेदन को भी पार, द्वार पर
सकदार अंग परपंच धातु की शान गले में सप्त रत्न की माल सदा रहे मगन लगा लियो लगन रूप नित नगन चाहता राखे सुर नर की दया धन सद्गुरु सुख करती आरती जय जगदीश्वर की दया धन सद्गुरु सुख करती प्रकट हो गए संत अवतार भक्त लपटार कृपाकर नाथ दीन के तात तुम्ही हो पितु मात्र अर्ज तुकड्या के भवारती दया धन सद्गुरु सुख करती आरती जय जगदीश्वर की दया धन सद्गुरु सुख करती जय देवी ब्रह्मगीता अवतार विश्वहिता माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता जय देवी ब्रह्मगीता उजळीला सत्य धर्म ज्ञान भक्ती युक्त कर्म परोपरी जीवनाच्या आकडी वेद वर्म जय देवी ब्रह्मगीता चिन्मय कांती अंगी साम्यमूर्ती परिश्रमी पडकवी प्रेम ध्वजा ज्ञान विज्ञान संगमी जय देवी ब्रह्मगीता विठ्ठल स्मृती दाता पाठी उभा संत वृंद अमोघ वरदाने कोंडेजनी ब्रह्मानंद जय देवी ब्रह्मगीता नर होय नारायण जनाहाची जनार्दन भूवैकुंठ गावोगावी धन्य तुझी कृपा पूर्ण जय देवी ब्रह्मगीता गंगा तू संस्कृतीची दिव्य युगाची ज्योती समुदाय आचाराची तुझ वाळू आरती जय देवी ब्रह्मगीता संसार सार माया मार्गदर्शी अम्मा सद्भावे शरणागत गुरुदास सुदामा जय देवी ब्रह्मगीता अवतार विश्वहिता माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता जय देवी ब्रह्मगीता गुरुगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यमां मन्दारमाला कृपालमाले कपालमाला शुभङ्करा दिगम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय अशी समस्या जलं सिंधुपात्रे सुरतर्वर्षाखा लेखनी पत्रपूर्वी इति गिरिद्वार शारदा सर्वकालं तदभिनवनानां मेषपालं नयाति इति मंत्रपुष्पाञ्जलि समर्पयामि सदा स्मरणीया रुरुची स्थिरावे मनी दंडळे चित्तकरा दया भरुनिया निश्चिंत राहे जनी देहादी जडभार नाशवतसा जाणी मनी तो सदा श्रीमताड तुझी पदा भज म्हणा मग जन्म नाही कदा ऊर्ध्वी वृत्ती सदा नटे धर्मिया शांती स्वशांती जया नेत्री प्रेम विराग राग हरुणी घेई जनाची मया अंतरबाय समान ध्यान धरुणी जाडी विकारी मदा श्रीमताड तुझी पदा भज म्हणा मग जन्म नाही कदा साक्षी होनिया स्वइंद्रिय म्हणा पावी स्वये जो रूपा दृश्यी दृश्यपणे अलक्ष्य करुणी हे स्वस्वयेची कृपा नित्याभासया सदा हरुणिया राही विदेही सदा श्रीमताड तुझी पदा भज म्हणा मग जन्म नाही कदा देही देह हरे विदेही नुरे मग जे तयाती उरे ज्ञाना ज्ञान मरे विकल्प घसरे तै नित्य वृत्ती
धरे करते कारण कार्य हे हरुनिया भोगे जगी जो सदा श्रीमताड तुझी पदा भज मना मग जन्म नाही कदा जाणी जाणपणा म्हणी विसरुनी सर्वस्वी भक्ती भली जैसे रंग तरंग वद उठे आले जलीचे जली वाही पाहुनिया न पाहतपणा लोकी दिसे तै सदा श्रीमताड तुझी पदा भज मना मग जन्म नाही कदा विश्वी विश्वरूपी नरी